छत्रपती संभाजीनगरचं विट्स हॉटेल संजय शिरसाट यांच्या टेंडर प्रक्रियेमुळे जास्त प्रसिद्धीत आलं। मात्र ती टेंडर प्रक्रियासुद्धा संजय शिरसाट यांनी सोडून दिली। आता हे हॉटेल बंद आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतो आपण। अत्यंत कोट्यावधीची प्रॉपर्टी असलेलं हे हॉटेल आहे। 2093 साली बांधलं, मात्र विविध कारणामुळे हे हॉटेल विक्रीस निघालं। 7 वेळेस टेंडर प्रक्रियासुद्धा केली, मात्र त्या टेंडर प्रक्रियेत काही ना काही तांत्रिक अडचणींमुळे हे हॉटेल जी आहे याची विक्री प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। आता जिल्हा प्रशासनाचा अधिकारी प्रशासक म्हणून या हॉटेलवर आहे। उच्च न्यायालयाचे देखरेख या हॉटेलवर आहे आणि एकंदरीत सगळ्या प्रोसेसमध्ये हे हॉटेल 7व्यांदा 67 कोटीला टेंडर काढून विकण्याचा प्रयत्न झाला। संजय शिरसाटचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी हे टेंडरमध्ये प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र राजकीय टीकाटिप्पणी झाल्यामुळे संजय शिरसाट यांनी या हॉटेलमधून काढता पाय घेतला। आता या सगळ्या प्रोसेसमध्ये या हॉटेलचे जे कर्मचारी आहेत, काम करणारे जवळपास 150 ते 200, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांच्या नोकरीबद्दल शाश्वती राहिलेली नाही। एकंदरीतच हे सगळे कर्मचारी इथं गेटवर आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना खोटं बोलून SDMनी सुट्टीवर पाठवलं आणि हे हॉटेल बंद करून टाकले। कोर्टाच्या आदेशानुसार यांचे पगार निघावेत अशा पद्धतीचे सगळे निर्देश असतानासुद्धा या कर्मचाऱ्यांना आता गेटमध्ये आतमध्ये येऊ दिलं जात नाही आणि यांचा पगारसुद्धा बंद आहेत। नेमकं आपण समस्या समजून घेऊया। दादा, मला एक सांगा की नेमके हॉटेलमध्ये तुम्ही कामासाठी का नाही आहेत, तुम्ही बाहेर काय? आम्हाला SDM साहेबांनी 7-8 दिवसाचा टाईम दिला होता की बाबा तुम्ही बाहेर थांबा, तुम्हाला 7-8 दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला परत कामाला घेऊ। त्यांची वाट बघितली आम्ही। आज 5 महिने झाले साहेब आम्ही घरी आहे ना, कोणी वाली नाही, काय नाही, आणि आम्हाला पगार नाही 5 महिन्यापासून। SDMनी खोटं बोलून तुम्हाला बाहेर काढलं। ते बोलले की भाई तुम्ही आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला 7-8 दिवसात हे लिलाव झाला की तुम्हाला परत आम्ही कामावर घेऊ आणि तुम्हाला काय आम्ही धक्का लागणार नाही, सगळं काही व्यवस्थित होईल। मग 5-7 आम्ही त्यांच्या भरोश्यावर बाहेर राहिलो, सगळे जेवढे होते ते। आम्ही कशाला काय करायचं, मग बाहेर राहिलो तर त्याच्यानंतर मग पगार दिलेच नाही, पगार दिले नाही। एकंदरीत दादा मला एक सांगा, तुम्ही सगळे परमनंट आहात का आणि किती परमनंट कर्मचारी आहेत, त्यांचा प्रश्न कसा निर्माण? इथं कमीत कमी 25 जण परमनंट आहेत आणि त्याच्यानंतर यांनी जे सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला मध्ये घेतो 1-2 महिन्यांना, ते काही घेत नाही। एकूण कर्मचारी किती आहेत? फक्त 75 आहेत। 72 कर्मचारी आहेत आणि 72 कर्मचारी आता सर्व बेरोजगार आहेत आणि याच्यामध्ये मॅक्सिमम सर्व 50च्या वयाच्या आसपास आहे। आता जर हे बंद झालं तर 5 महिन्यापासून ते सर्व वर्कर घरी आहेत। याच्यामध्ये 70% घरं किरायानं राहतात। त्याच्यानंतर किराया, काही फॅमिली मॅटर आहे, हे सर्व ते ॲडजस्ट करून आले। कोणाचे लोन झालेले आहेत, कोणाचे काही कर्जबाबू मरायला आलेत लोक। एवढंच बोलणं प्रशासनाला आमची हीच विनंती आहे की भाऊ आमचा पगार चालू करा किंवा आम्हाला जॉबवर घ्या। मला एक सांगा, हे हॉटेल आता 67 कोटीमध्ये विक्रीला काढलं होतं, याची सुरुवातीची किंमत किती होती? कारण 6 टेंडर होत गेलेले। सुरुवातीला 200 कोटीची किंमत असताना आता 67 कोटीवर आहे। तो निर्णय प्रशासनाचा आहे, त्याचा आम्हाला काही माहिती नाही आहे। का कोण सांगू शकतं याची टेंडर प्रोसेस कशी? टेंडर प्रोसेस अशी राहील सर की पहिलं हॉटेलची व्हॅल्युएशन चांगली होती आणि हॉटेलची व्हॅल्युएशन म्हणजे पहिल्या टेंडरला 200 कोटी होती, नंतर 150 कोटीपर्यंत आली। तसं लेस होती, टेंडरची प्रोसेस कमी केली आणि काही लोकांचं असं आहे की हॉटेलची व्हॅल्युएशन पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कमीत कमी किमतीमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे हॉटेलचे व्हॅल्युएशन कमी व्हावा, त्या कारणामुळे मला तरी असं वाटतं की हॉटेल बंद केलेलं आहे। नाही तर हॉटेलचा बिझनेस, आमचे 100 रूम आहेत, कर्मचारी व्यवस्थित काम करत होते, बँकेटचा बिझनेस होता, आला कार्डचे बिझनेस सगळं चांगलं चालू होतं, हॉटेलचे कर्मचारी सगळे खुश होते। पण मध्यंतरी असा निर्णय घेऊन लोकांना आश्वासन दिलेले आहे की 1 महिन्यामध्ये हॉटेल चालू करू, 10 दिवसात करू, हयात ग्रुप घेणार आहे, हा ग्रुप घेणार आहे, असे आश्वासन आम्हाला 5 महिन्यापासून मिळत आहेत आणि हॉटेल बंद केलेलं आहे। पण काय शेवटी बंद करायच्या वेळेसचा कसा धंदा होता डेलीचा बिझनेस आमचा कमीत कमी 60,000, 70,000, लाख रुपये, 1.5 लाख रुपये चालायचा। आमचं टार्गेट होतं की बाबा वरतून कंपनी टार्गेट द्यायची की 1.5 कोटीचा बिझनेस व्हायला पाहिजे। कंपनीचं एवढं चांगलं चालू होतं की 1 कोटी 60 लाख 70 लाख एवढा बिझनेस ग्रॉस करायची कंपनी, म्हणजे अचिव्हमेंटपेक्षा जास्त बिझनेस होता। मग ह्या कोणत्या कारणाने हॉटेल बंद झाली आणि आर्थिक परिस्थिती का बरं खराब झाली हॉटेलची? तुम्ही सगळे कन्फर्म एम्प्लॉई आहात, सगळे परमनंट आहे? सगळे कन्फर्म आहे आणि 25 जण कन्फर्म आहे आणि बाकीचे ऑन रोलवर आहे। बाकीचे जेवढे बी आणि काही कॅज्युअलचे सगळे मिळून जवळपास 150 लोक आहे। मग तुम्हाला कोणीच आता बोलायला काही तयार नाही?
आता आम्ही ADM सरांकडे गेलो होतं, ते आम्हाला बोलत नाही आहे आणि काहीच म्हणजे कोणीच आमचा दखल घेत नाही आहे. फक्त आम्ही घरी बसून त्यांच्या चक्रा मारतो, त्यांचे आश्वासन दिलेलं आहे त्याची वाट बघत राहतो. आता टेंडर प्रोसेस नाही झाली तर हॉटेल चालूच होणार नाही. नाही चालू झाली तर आम्हाला पगार ध्यान परत चालू करायला सांगा, ही आमची प्रशासनाला विनंती आहे. दुसरं काही नाही आमचं, की बाई परत आम्हाला कामाला घ्या. जशी हॉटेल चालू होती, प्रशासनाने चालू केली होती त्याचप्रमाणे चालू राहू द्या. एखादा जर कोणी आलं घ्यायला तर देऊन टाका, रनिंगमध्ये देऊन टाका, चालू बिझनेसमध्ये देऊन टाका. निश्चितपणे या कर्मचाऱ्यांची व्यथा ही आहे की त्यांना हे हॉटेल चालू केलं जाईल या आश्वासनावर सुट्टीवर पाठवलं आणि त्यानंतर हे हॉटेल परमनंट करून टाकलं, बंद करून टाकलं. एकंदरीतच या हॉटेलच्या सगळ्या प्रकरणामध्ये कॉन्ट्रोवर्सी आहे, वाद आहे, विवाद आहे. कारण पहिल्या टेंडरपासूनच्या कालच्या 7व्या टेंडरपर्यंत 200 कोटीवरून 67 कोटीवर या हॉटेलची किंमतसुद्धा पाडली. हे सुद्धा षडयंत्र असल्याचं सुद्धा या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. निश्चितपणे या हॉटेलची विक्री होईल नाही होईल, मात्र या कर्मचाऱ्यांची सध्या चूल बंद आहे, हे अत्यंत महत्त्वाचं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.